नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, मुंबई पोर्ट ऑथॉरिटीतर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे म्हटलं मित्रांनो आणि एक गव्हर्नमेंट ॲडव्हर्टाइजमेंट आहे. याच्यामध्ये म्हटलं तर विविध पोस्ट दिलेले आहे. याच्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता मित्रांनो, ही म्हटलं तर ऑफिशियल नोटिफिकेशन इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलं तर या पोस्टबद्दल विविध माहिती दिलेली आहे, ते आपण बघू शकतो. बघा मित्रांनो, टोटल 14 पोस्ट आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये म्हटलं तर डायरेक्ट रिक्रुटमेंटमार्फत ही पोस्ट भरली जाणार आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, स्टार्टिंग डेट म्हटलं 6 मार्च 2026 चालू झालेली आहे आणि म्हटलं तर लास्ट डेट म्हटलं तर 6 एप्रिल 2026 तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता इथे एक्झाम सिटीज दिलेल्या आहेत. मुंबई, ग्रेटर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी तुमची ही एक्झाम होणार आहे. आणि बघा मित्रांनो, हा ऑनलाईन फॉर्म आहे, पण ऑनलाईन मोडद्वारेच भरले जाणार आहे. आणि म्हटलं ही त्यांची वेबसाईट आहे. मी वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच देणार आहे. तुम्ही तिथून तो फॉर्म भरू शकता. बघा मित्रांनो, आपण आता प्रत्येक पोस्टबद्दल पात्रता काय आहे त्याच्याबद्दल माहिती बघू. सर्वात आधी पोस्ट आहे असिस्टंट डायरेक्टर EDP. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, डिग्री पाहिजे कम्प्युटर सायन्समध्ये डिग्री पाहिजे तुम्हाला, किंवा डिग्री चालेल मॅथेमॅटिक्स स्टॅटिस्टिक आणि ऑपरेशनल रिसर्चमध्ये तुम्हाला डिग्री चालेल. आणि सोबतच तुम्हाला यांच्यासोबत कम्प्युटरचा एक डिप्लोमा पण लागेल. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि ऑरमध्ये पण पात्रता दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला डिग्री इन इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे कम्प्युटर सायन्समध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बघू शकता. आणि डिझायरेबल पात्रता दिलेली आहे, तेवढी आवश्यकता नसते. ही अनुभवासाठी तुम्हाला लागू शकते, पण एवढी आवश्यकता नसते. बघा मित्रांनो, दुसरी पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट डायरेक्टर रिसर्च. याच्यामध्ये काय मागितलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे इकॉनॉमिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये डिग्री चालेल. बस एवढ्या याच्यावरच ही पात्रता आहे आणि इथं डिझायरेबल पात्रता दिलेली आहे, ही एवढी आवश्यकता नसते. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर कॅटरिंग ऑफिसर. याच्यामध्ये काय मागितलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक डिग्री लागेल, कुठल्याही युनिव्हर्सिटीची किंवा कुठल्याही कोर्सची डिग्री चालेल तुम्हाला. आणि सोबतच म्हटलं तर कॅटरिंगचा एक सर्टिफिकेट कोर्स लागेल. आणि तुम्हाला या पोस्टमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. याच्यासाठी काय मागितलं आहे, याच्यासाठी म्हटलं तर डिग्री मागितलेली आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनचे रिलेटेड डिग्री मागितलेली आहे. आणि 2 वर्षाचा जो एक्सपिरियन्स मागितलेला आहे एवढा आवश्यकता नाही आहे, डिझायरेबल दिलेला आहे. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मेकॅनिकल. याच्यामध्ये पण बघा डिग्री मागितली आहे इलेक्ट्रिशियन आणि कम्युनिकेशनची. तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे रिलेटेड फील्डचा. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मेकॅनिकल. याच्यामध्ये बघा डिग्री मागितलेला आहे आणि मेकॅनिकल फील्डची डिग्री मागितलेली आहे आणि तुम्हाला 5 वर्षाचा इथे अनुभव मागितलेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं डेप्युटी सेक्रेटरी. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये काय मागितलेलं आहे, याच्यामध्ये एक नॉर्मल डिग्री मागितली आहे, कुठली पण चालेल. आणि इथे म्हटलं तर 9 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये एक्सपिरियन्स म्हटलं जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि पर्सनलचा मागितलेला आहे. बघू शकता. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर सिनियर वेलफेअर ऑफिसर. याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता, एक नॉर्मल डिग्री मागितली आहे, कुठली पण चालेल. आणि म्हटलं तर डिग्री मागितली किंवा डिप्लोमा मागितला सोशल सायन्सचा. बघू शकता. आणि 5 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे रिलेव्हंट फील्डचा. आणि मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर डेप्युटी मॅनेजर वेलफेअर. याच्यामध्ये पण बघा डिग्री मागितलेली आहे आणि डिप्लोमा किंवा डिग्री चालेल सोशल सायन्समध्ये बरोबर. आणि इथे म्हटलं तर 9 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला आहे. बघू शकता. आणि मराठी भाषेचे ज्ञान मागितलेले आहे. बघा मित्रांनो, जे मुलं म्हटलं वेलफेअर ऑफिसर किंवा डेप्युटी मॅनेजर ऑफिसर याच्यामध्ये फॉर्म भरणार, तर याच्यामध्ये रिलेटेड फील्डचा जो डिप्लोमा मागितला किंवा डिग्री मागितलेला आहे, ते खाली म्हटलं तर रिलेटेड फील्ड दिलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. या फील्डचा डिग्री किंवा डिप्लोमा तुम्हाला चालेल. बघा मित्रांनो, तुम्ही एकापेक्षा अधिक जर फॉर्म भरत असाल तर त्याला सेपरेट फी लागेल. इथे त्यांनी उल्लेख करून दिलेला आहे. बघू शकता. बघा मित्रांनो, इथे यांनी एज लिमिट दिलेली आहे. प्रत्येक पोस्टसाठी वेगळी एज लिमिट आहे. तुम्ही बघू शकता. मी याची PDF म्हटलं तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही तिथून बघू शकता. आणि कोणाकोणाला सूट आहे, कशामध्ये सूट आहे, हे पण इथे दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, पेमेंटमध्ये कशाचे बेनिफिट आहेत हे तुम्ही इथे वाचू शकता. कुठले अलाउन्सेस आहेत, काय काय तुम्हाला इथे त्यांनी मेन्शन करून दिलेलं आहे.
बघा मित्रांनो, इथे म्हटलं एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. कुठकुठल्या पोस्टसाठी एक्झाम पॅटर्न दिलेला आहे इथे बघू शकता आणि 2 पोस्टसाठी खाली दिलेला आहे. तो मला सांगेलच. बघा मित्रांनो, एक्झाम पॅटर्न कसा आहे. टेक्निकल क्वेश्चन आहेत 200 मार्कासाठी आणि 60 नंबर आहेत म्हटलं तर. नंतर आहे रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आहे 30 मार्कासाठी 30 नंबर आहे. नंतर आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे म्हटलं तर 25 मार्कासाठी आणि 25 नंबर क्वेश्चन आहेत. नंतर आहे इंग्लिशचे पण काही क्वेश्चन दिलेले बघा 25 आणि 25 असं म्हटलं तर टोटल म्हटलं तर 2 तासाचा तुमचा हा पेपर होईल. बघा मित्रांनो, समोरची पोस्ट आहे. या 2 पोस्टसाठी वेगळा सिलेबस दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. सर्वात म्हटलं तर सिनियर वेलफेअर ऑफिसर आणि डेप्युटी मॅनेजर वेलफेअर याच्यासाठी म्हटलं तर सिलेबस हा वेगळा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये यांनी सिलेबसमध्ये ॲड केलेला मराठी लँग्वेजचे क्वेश्चन ॲड केलेला बघू शकता. बाकी सेमच पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. याच्यावर तुम्ही फोकस नक्की करा. बघू शकता मित्रांनो, कट ऑफबद्दल पण माहिती सांगितलेली आहे. कट ऑफ कसा लागणार आहे आणि म्हटलं तर पुढे त्यांनी सिलेक्शन प्रोसेसबद्दल पण माहिती सांगितलेली आहे, कशी होणार आहे. बघा मित्रांनो, फीजबद्दल बोलायचं झालं तर नॉन रिफंडेबल फीज राहणार आहे आणि म्हटलं तर PWD कॅन्डिडेटसाठी म्हटलं तर ₹250 फीज लागणार आणि GST पण लागणार आहे. नंतर बघा म्हटलं तर बाकी पोस्टसाठी ₹750 फीज आहे आणि GST पण लागणार आहे आणि याच्यामध्ये SC ST साठी फीज नाही आहे. परंतु एक क्लॉज आहे बघा, जर SC ST ही ओपनचा फॉर्म भरत असेल तर त्यांना फीज भरावी लागणार आहे, कारण की ते ओपनसाठी क्वालिफाय होणार असाल. आणि बघा मित्रांनो, इथे एक्झाम सेंटर दिलेले आहेत बघा, कुठे कुठे सेंटर आधीच मी सांगितलेलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या एरियामध्ये सेंटर आहे आणि नंतर हे सेंटर चेंज केले जाणार नाही. तुम्ही विचार करूनच सेंटर भरा. बघा मित्रांनो, एक्झाम डेटबद्दल 10 दिवस आधीच तुम्हाला माहीत होईल सिटी कुठली आहे, काय आहे बघा आणि वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन इथे दिलेलं आहे. याच्याबद्दल तुम्ही माहिती बघू शकता. या फॉर्मची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. बघा मित्रांनो, अशाच विविध ॲडव्हर्टाईजमेंटसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.